नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि सर्वप्रथम सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करताय, शेअर करताय, सबस्क्राईब करताय. तुमच्या कमेंट्स, तुमचं जे प्रोत्साहन आहे, तुम्ही जे प्रोत्साहन देताय त्यासाठी खूप सारे धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि थँक्यू सो मच त्यांनाही जे आपल्याला सुपर थँक्स करतायत. तुमचे सुपर थँक्स, तुमचे कमेंट, तुमचे मेसेजेस, तुमचे लाईक्स, हे सगळं जास्तीत जास्त अजून व्हिडिओ करण्यासाठी मला प्रोत्साहित करत असतात. आणि तुम्ही जी माझी सोल फॅमिली आहे, ही सोल फॅमिली माझ्यासाठी माझी ताकद आहे. आणि परमेश्वरानं, दत्तगुरूंनी, भगवंतानं जे ऋणानुबंध असतील त्या ऋणानुबंधानं तुमचं आमचं जे नातं असं जे बनवलं, त्यासाठी परमेश्वराचे खूप खूप थँक्यू सो मच. आणि खूप सारे धन्यवाद तुम्हाला. तुमचे आराध्य, तुम्ही ज्यांना मानता परमेश्वराला, जे सगळे युनिवर्स, ब्रह्मांड, सगळे सगळे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू आणि तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद, ऐश्वर घेऊन येऊ, याच इच्छा. थँक्यू सो मच. तर ही कृतज्ञता व्यक्त करून सुरू करूया आपण रिडिंगला. तर रिडिंगचा विषय आहे ही मौनी अमावस्या तुमच्यासाठी एकाग्रता, शांतता घेऊन आली आहे. मौनी अमावस्या ही अमावस्या या वर्षीची म्हणजे 2026 मधील पहिली अमावस्या आहे. जी अमावस्या मौनी अमावस्या, आणि मौनी अमावस्या म्हणजे मौन, आणि याचा हाच मेसेज आला, एकाग्रता आणि शांतता. तर ही अमावस्या तुमच्यासाठी मौन घेऊन आले. मौन म्हणजेच ज्या ज्यावेळी आपण एखादं बघा, विपश्यना केंद्र असेल किंवा असं ध्यान असेल, मेडिटेशन असेल, बरेच वेळा आपण शांतता शोधत असतो. पण ती बाहेरली शांतता झाली, पण जी आतली शांतता आहे, आत मन खूप असं उदास असतं, चलबिचल असते, खूप प्रश्न असतात, खूप सगळं असतं, आणि त्याला शांत करण्याचा दिवस म्हणजे ही मौनी अमावस्या. तर बाहेरून आपण स्वतःलाही मौन ठेवायचं आहे, आणि आतूनही कोणताही असा विचार न करता, म्हणजे ज्या विचाराने तुम्ही अस्वस्थ व्हाल किंवा ज्या विचाराने तुम्हाला तुमचीच कनेक्टिव्हिटी, तुम्ही तुमच्याशी जुळण्याचा जो बंध आहे तो कुठंतरी तुटला जाईल आणि थांबला जाईल, असा जो संबंध आहे तो तुम्ही तिथं थांबवून तुम्हाला तिथं पुढं तुम्हाला ते मौन, त्यासाठी शांत राहायचं आहे. आणि शांततेत तुम्हाला तुमच्या मौन ठेवून तुम्ही तुमच्या स्वतःशी कनेक्ट व्हायचं आहे, त्यासाठी हा मेसेज आहे. तर बघूया आपण काय आहे. ही मौनी अमावस्या तुमच्यासाठी एकाग्रता आणि शांतता घेऊन आली आहे. तर एकाग्रता आणि शांतता काय आहे, काय तुम्हाला सांगितलं जात आहे, आणि या मौनी अमावस्ये दिवशी तुम्हाला काय करायचं आहे. तर इथं तुम्हाला हाही मेसेज दिला जातो, या मौनी अमावस्येला तुम्ही सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचा आहे. आणि हे अर्घ अर्पण जलार्पण करत असताना तुम्ही त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि लाल फुलं घालून ते पाणी तुम्ही सूर्यांना अर्पण करू शकता. तर असा मेसेज सुद्धा तुम्हाला इथं आहे, आणि तो तुम्ही करायचा आहे. जास्तीत जास्त कमी बोलणं, मौनात राहणं आणि स्वतःशी कनेक्ट होण्यासाठीचा एक दिवस हा असा आहे जो स्वतःला ओळख आणि स्वतःशी कनेक्ट होण्याचा असा आहे. तर तो तुमच्यासाठी सांगितला जातो की स्वतःशी कनेक्ट व्हा. आणि हे कार्ड आहे 3 ऑफ पेंटिकल्स. तर ही मौनी अमावस्या ही एकाग्रता, म्हणजे एकाग्रता आणि शांतता. का तुम्हाला हा मेसेज दिला जातोय, तुम्हाला एकाग्र राहायचंय, शांत राहायचंय, कारण तुम्हाला तुमच्या कलेवर, तुमच्या गुणांवर काम करायचंय. आणि तुमच्यातली जितकी पॉवर तुमच्यातली, तुमच्या कलेशी, तुमच्या गुणांशी तुम्ही कनेक्ट व्हाल, तितके तुम्ही काय आहात, तुमच्यातले गुण काय आहेत आणि तुमची शक्ती काय आहे, तुमचं समर्पणाची तुमच्या ताकद किती आहे, किती गोष्टी तुम्ही सोडून देऊ शकता, किती गोष्टी तुम्ही धरू शकता, कुठल्या गोष्टीवर तुम्ही काम केल्यावर त्यामध्ये ती काम करत असताना त्यामध्ये तुम्हाला मन तुमचं समाधान होतंय, शांत होतंय, आणि तिथं तुम्हाला असं समर्पण वाटतंय, ते तुम्ही जाणून घेऊ शकता. आणि म्हणूनच ही मौनी अमावस्या तुम्हाला एकाग्र करण्यासाठी आली आहे, शांत करण्यासाठी आले. कारण या शांततेत तुमच्यातला एक स्टार बाहेर येणार आहे. एक स्टार, जो वन स्टार असेल, जो जगात असा स्टार, म्हणजे तुमच्यातला तुम्ही एक स्टार आहात. तर तुम्ही त्याचं कोणताही क्षेत्र असू दे, पण त्या क्षेत्रात असताना तुम्ही तुमच्यातली कला, तुमच्या काही
तुम्ही स्वतःवर एफर्ट घेत नव्हता किंवा तुम्ही तुमच्या कलेवर एफर्ट घेत नव्हता, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत होता, केलं तर केलं नाही तर नाही किंवा काय, तुम्ही अशा खूप साऱ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्वमेंट करत होता आणि तुम्ही स्वतःवर फोकस्ड करत नव्हता, तुमच्या कलेवर फोकस्ड करत नव्हता. तर इथं तुम्हाला तेच सांगितलं, 3 ऑफ पेंटिकल्स जे हे कार्ड आहे, हे तुम्हाला खूप काही शिकवण्यासाठी आहे आणि तुम्हाला शिकवण्यासाठी म्हणजे तुम्हाला स्टार बनवण्यासाठी आहे. तुमच्या आयुष्यात आलेल्या बऱ्याच परिस्थिती, तुमची काय पास्टमध्ये परिस्थिती असेल, तुमच्यासाठी जे काही म्हणजे नवीन तुमच्यातली कपॅसिटी काय आहे, तुमची कपॅसिटी काय आहे, तुमच्यातली गुणवत्ता काय आहे, त्या गुणवत्तेशी कनेक्ट करणारं असा हा मेसेज तुमच्यासाठी आहे की तुम्हाला तुमच्या गुणवत्तेशी कनेक्ट व्हायचं आहे, तुमच्या कलेशी कनेक्ट व्हायचं आहे, जे छंद तुम्ही जोपासताय, ज्यानं तुमचं स्वतःचं तेज वाढतंय, तुमच्या स्वतःतल्या उत्साह वाढतोय तुमच्यातला. आणि म्हणूनच तुम्हाला ही मौनी अमावस्या ही एकाग्र करण्यासाठी आली, एकाग्र व शांततेकडे नेणारी अशी ही मौनी अमावस्या तुमच्या आयुष्यात आली आहे. एक मूर्ती, तुमची जी मूर्ती आहे, म्हणजे बघा मातीचा गोळा आहे आणि त्यातून एक मूर्ती तयार करायची आहे, तर ती मूर्ती तयार करण्याचा हा जो पिरियड आहे हा तुमच्या आयुष्यात आहे. त्यासाठी तुम्हाला शांत राहणं खूप गरजेचं आहे आणि ही शांतता तुम्हाला तुमच्या आतून येणार आहे आणि तुम्ही शांत होत तुम्ही तुमच्यातनच एक छान अशी मूर्ती तयार होताना तुम्हाला दिसेल की जी अध्यात्माशी कनेक्टेड आहे, जी स्वतःशी कनेक्टेड आहे, स्वतःवर प्रेम करते, नवीन नवीन गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवते आणि त्या गोष्टी जगासमोर येताना त्या खूप त्याचं अनमोल अशा असतात. अशी एक मूर्ती तुमच्या स्वतःमधनं ती बाहेर काढणार आहे. तर दुसरं कार्ड आहे फोर ऑफ वँड्स आहे. तुम्हाला या सगळ्या तुम्ही जे एकाग्र राहताय, शांत राहताय आणि ही मौनी अमावस्या तुमच्यातल्या, मी तुम्हाला तेच म्हणलं, कला गुणांना बाहेर काढणारी अशी आहे. ही मौनी अमावस्या तुम्हाला शांत करणारी आणि तुम्हाला एक म्हणजे हे देणारी आहे, म्हणजे आहे हा आता म्हणजे सॅटिस्फाईड आहात तुम्ही आणि सॅटिस्फॅक्शन देणारी अशी आहे ती तुम्हाला सेलिब्रेशन आणि एन्जॉयमेंट घेऊन आली आहे. ही मौनी अमावस्या तुमच्यासाठी सेलिब्रेशन, एन्जॉयमेंट आणि एक रिलॅक्सेशनचा हे घेऊन आली आहे पिरियड. रिलॅक्सेशन म्हणजे जे काम तुम्ही खूप त्रासातनं असं खूप हे करून करत होता की नाही, त्यात तुम्हाला कुठंतरी रिलॅक्स मोडमध्ये घेऊन जायला तुम्हाला आले आणि तुमच्या आयुष्यात खूप आता हार्मनी येणार आहे. हार्मनी, समृद्धी, सुख, शांतता आणि एक असा भाव जो समर्पणाचा आहे, ज्या भावामध्ये स्वतःला समर्पित करताय, स्वतःला परमेश्वराला तुम्ही समर्पित करताय, स्वतःशी कनेक्ट होताय आणि जीवाभावाचं जे काही आहे ते तुमच्याकडे येते, जे तुमचं आहे ते तुमच्याकडे येते. ही मौनी अमावस्या तुम्हाला त्याचसाठी की स्वतःला स्टँड करा, स्वतःला उभं करा, स्वतःला तुम्हाला उभं करण्यासाठी ती येते. कारण तुम्हाला तुमच्या स्वतःमधल्या आतल्या प्रेमाशी तुम्हाला कनेक्ट व्हायचंय, तुमच्या आतला जो प्रेमभाव आहे त्याच्याशी तुम्हाला कनेक्ट व्हायचंय आणि तो जो भाव आहे, प्रेमळ जो भाव आहे, त्या प्रेमळ भावाशी तुम्हाला ही मौनी अमावस्या कनेक्ट करते. तुम्हाला या मौनी अमावस्या म्हणजे तुमच्यासाठी एक नवीन घराचा जर तुम्ही विचार करत असाल तर नवीन घर, नवीन तुमच्यासाठीची वास्तू, नवीन जर अशा काही कल्पना असतील तर ते तुम्हाला सत्यात उतरवण्यासाठीचे जे काही तुम्हाला ते एफर्ट्स घ्यायला लागणार आहेत किंवा त्यासाठी काही डिसिजन घ्यायला लागणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला एक हे देणारे म्हणजे आपण काय म्हणतो, एखादा आधार देणारा असा एखाद्याचा शब्द असतो, साथ असते, तसंच ही मौनी अमावस्या म्हणजे यात तुम्हाला एंजल्स आणि स्वर्गदूत आणि तुमचे पूर्वज जे काय आहे तुम्हाला खूप सारे ब्लेसिंग्स देणार आहेत, आशीर्वाद देणार आहेत. तुम्हाला काही ठोस निर्णय घेण्यासाठी तुम्हाला इथं तयार करतायत, उभे करतायत. कारण काही असे निर्णय आहेत जे तुम्हीच घेऊ शकता आणि त्यासाठी तुम्हाला विविध माध्यमातून क्लू दिले जाणार आहेत. तर तुम्हाला इथं त्याच्याशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे. इथं तुम्हाला हे सांगितलं जाते. आणि ही मौनी अमावस्या म्हणजे 9 ऑफ पेंटिकल्स आणि पेंटिकल्स खूप आहे इथं. तर ही मौनी अमावस्या तुमच्याकडं पेंटिकल्स घेऊन येते, पैसा घेऊन येते, एकाग्रता, शांतता. कारण तुमच्याकडं खूप अशा गोष्टींनी सुद्धा तुम्ही अस्वस्थ झाला असाल, पैसा नसेल किंवा पैशाचे खूप सारे प्रॉब्लेम्स असतील, आर्थिक अडचणी असतील आणि ह्या सगळ्यामध्ये तुमचं मन बेचैन झालं असेल, त्यामुळे सुद्धा तुम्ही तुमच्या
तुमच्या ज्या कला आहेत किंवा तुमच्यातले जे गुण आहेत त्यामध्ये तुम्ही जास्त फोकस्ड करू शकत नव्हता, तर इथं तुम्हाला तेच सांगितलं जाते की ही मौनी अमावस्या म्हणजे तुमचं मौन तुमच्याशी कनेक्ट होते, तुमचं प्रेम तुमच्या आयुष्यात, तुमचा हा जो भाव आहे, प्रेमळ भाव, तो सुद्धा हे होतंय आणि तुम्ही स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा इथं बदलतोय. ही मौनी अमावस्या म्हणजे तुमच्या कष्टाचं फळ देणारी आहे. तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला इथं मिळतंय. तुम्हाला स्वतःवर तर तुम्ही प्रेम करतायच, पण स्वतःवर प्रेम करत असताना तुम्हाला फायनान्शियली जो काही तुम्हाला त्रास पास्टमध्ये झाला, तो फायनान्शियली तुम्ही इंडिपेंडेंट होताय. तुम्ही स्वतः कर्तव्य करताय. तुम्ही जितकं काहीही मिळवताय ते स्वतःच असं एक वेगळं तुमचं राज्य असं इथं हे आहे. आणि ही मौनी अमावस्या ते तुमचं तुम्हाला देण्यासाठी आलेली आहे. जे तुमचं आहे, जे तुम्ही परमेश्वराकडे मागितलं, कधीतरी तुम्ही ते मॅनिफेस्ट केलेलं आहे, ते तुम्हाला देण्यासाठी आलेले आहे. आणि ही मौनी अमावस्या तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा सुद्धा हा मेसेज आहे की तुमच्या आयुष्यात जी लक्झरी लाईफ आहे, जो अबंडन्स आहे, जे काही तुम्ही खूप मॅनिफेस्ट करता ते तुम्ही डिझर्व करता की तुम्हाला ते मिळालंच पाहिजे. आणि ते सगळं घेऊन तुमच्यासाठी ही मौनी अमावस्या आलेली आहे. हे पेंटेकल्स म्हणजे जिथं जिथं ज्या ज्या ठिकाणी जिथं तुम्हाला असं वाटत होतं की पैसा नाही आहे आणि पैसा नसल्यामुळे बऱ्याच गोष्टी अशा तुमच्या थांबलेल्या असतील, तर ते पुन्हा एकदा सुरू होतंय सगळं. तुमच्याकडे पैसा, प्रॉपर्टी, मान सन्मान, ऐश्वर्य हे सगळं तुमच्याकडे भरभरून येतंय. आणि ही मौनी अमावस्या तेच घेऊन आली. महालक्ष्मीचा, धनलक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर येतोय आणि हा अबंडन्स तुमच्याकडे येतोय. जो ग्रीन सिग्नल म्हणजे तुम्हाला ही मौनी अमावस्या म्हणजे वर्षाची पहिली अमावस्या आणि मौनी अमावस्या, तर ही मौनात सुद्धा तुम्हाला एक ग्रीन सिग्नल देते की तुम्ही योग्य रस्त्यावर तुम्ही आहात. तुमचे कला गुणांना वाव देणारा, बाहेर काढणारा असं जे वातावरण आहे ते सगळं तयार होते. आणि त्यासाठी तुम्हाला जे जे काही लागणार आहे ते सगळं तुम्हाला इथं दिलं जाणार आहे, पुरवलं जाणार आहे. तर तुम्ही जे काही डिसिजन घेतलेले आहेत त्यावर तुम्ही पुढं चालत राहा किंवा त्याच्यावर तुम्ही काम करा, असं तुमच्या पूर्वजांचा आणि या अमावस्येदरम्यान तुम्हाला हा मेसेज दिला जातोय. थँक्यू सो मच. खूप छान असे मेसेज आले आणि खूप छान ही अमावस्या म्हणजे तुमची तुम्हाला ओळख होणारी अशी आहे. तुमचं नवीन रूप तुम्हाला दाखवण्यासाठी आली आहे आणि 8 ऑफ सॉर्ट्स आहे बघा. मी काय म्हणलं, ही मौनी अमावस्या का हे सगळं तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. कारण जे काही झालं तुमच्या आयुष्यात, तुमचा वीकनेस, तुम्ही एखादी गोष्ट सोडून देताय, बोलत नाही, असू दे, जाऊ दे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करता. पण तुमचा वीकनेस म्हणजे तुम्ही सोडून देता म्हणून तुम्हाला लोक असतील, जे आजूबाजूचे कुणी असेल, तर तुम्हाला वीक समजते. म्हणजे तुमच्यामध्ये तुम्ही काही करू शकत नाही किंवा तुमच्यामध्ये कॅपॅसिटी नाही. तुम्ही सोडून देताय म्हणजे तुम्ही लढू शकत नाही, असा त्यांचा अर्थ होतोय. पण तसं नाही आहे. लढणं आणि कसं शक्तीनं युक्तीनं हे आपल्याला श्रीकृष्णाने शिकवलं, हे की नाही. तर तसं तुम्ही समर्पण केलं परमेश्वराला, त्यांनी बघितलं त्यांना जे काही करायचं. तुम्हाला ज्यांनी कुणी बघा अंधारात तुम्हाला ज्यांनी अंधारात तुमची साथ सोडली, ज्यांनी तुम्हाला बऱ्याच गोष्टींनी असं दाखवून दिलं की तुम्ही कमकुवत आहात किंवा तुम्ही करू शकत नाही किंवा तुमच्याकडे काही नाही आहे किंवा तुम्हाला अशा ह्याच्यामध्ये सोडून दिलं, तिथंच तुम्हाला हे दाखवलं जातं. हे कार्ड तेच आहे की बऱ्याच वेळा तुम्हाला असं झालं की तुम्हाला तुमच्याबद्दलचे निगेटिव्ह थॉट्स आणि निगेटिव्ह बोलणं ह्या सगळ्या गोष्टीने तुम्ही कुठंतरी मुरजला होता, असं शांत झाला होता. तर ही मौनी अमावस्या तुम्हाला हे सांगते की मौनी अमावस्या तुमच्यासाठी हेच घेऊन आले. तुमच्यातला उत्साह, तुमच्यातला प्रकाश बाहेर येतोय आणि सगळं तुमच्याकडे आता येते. आणि ते आता ज्यांनी अंधार केला त्यांना कळेल की हा खरा सूर्य आहे आणि या सूर्यानं खरं तर हे जगावर सगळा प्रकाश पडेल इतकं ज्ञान तुमच्यामध्ये आहे. आणि हे ज्ञान भरभरून अजून वाढवण्यासाठी ही मौनी अमावस्या आली. तर या मौनी अमावस्येला खूप खूप कृतज्ञता व्यक्त करा. थँक्यू म्हणा परमेश्वराचे, सर्वांचे थँक्यू म्हणा. ज्यांनी त्रास दिला त्यांना सुद्धा थँक्यू म्हणा, कारण ते होते म्हणून तुम्ही याच्यापर्यंत पोहोचलाय. त्यामुळं त्यांना सुद्धा थँक्यू म्हणा. आयुष्यात आलेले काही कार्मिक सुद्धा रिलेशन्स असतात, कार्मिक लोक असतात, ज्यांच्यामुळे आपल्याला खूप सारा तुम्हाला त्रास झालाय आणि त्यामुळे तुम्ही खरं तरी पूर्ण तुम्ही थांबला नाही, त्यातून उभे राहिलाय. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि क्वीन ऑफ वॉन्ड्स बघा किती छान कार्ड आहे. क्वीन ऑफ वॉन्ड्स. तर
इथं मी तुम्हाला सांगेन, चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर्सची एनर्जी आपल्या चॅनलला असते आणि तुमची एनर्जी हीच या रिडिंगसाठी हे केली जाते. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला पर्सनल रिडिंग हवी असेल तर तुम्ही तिथून मला प्रश्न देऊ शकता आणि पर्सनल रिडिंग घेऊ शकता. तर अट्रॅक्शन, कमांड, कव्हरेज, कॉन्फिडन्स जो तुमचा लो झाला होता इथं, हेच आहे. हे जर हा जो कॉन्फिडन्स तुमचा कमी झाला होता, कोणतंही कार्य करण्याची मनामध्ये अनावश्यक भीती तुमच्यामध्ये होती. म्हणजे जे झालं पास्टमध्ये तुम्हाला त्रास झाला असेल, पण त्यामधलीच एक किंचितशी अशी म्हणजे त्याचा कशाशीही संबंध नाहीये, पण तरी सुद्धा तुम्हाला भीती वाटत होती. मनामध्ये का कोणास ठाऊक, पण अचानकच अशी भीतीदायक असं वाटत होतं तुम्हाला. भीती वाटत असेल तर समर्पण करा परमेश्वराला. पण तुमचे आराध्य तुम्हाला सांगतायत की एंजल्स तुमच्या बरोबर आहेत. तुमच्या सभोवती एंजल्सचा एक असा कव्हरेज आहे, कव्हर केलेलं आहे तुम्हाला. तुम्हालाच्यापर्यंत काहीही येऊ शकत नाही, तुम्हाला काही होऊ शकत नाही. तुम्ही बिनधास्तपणे तुमच्या कार्यावर तुम्ही फोकस करा आणि पुढे चला. तुमच्यासाठी खूप अबंडन्स आहे, खूप लक्झरी लाईफ आहे. सगळं आयुष्यात सुख, समाधान, ऐश्वर्य, प्रेम सगळं आहे तुम्हाला. फक्त तुम्ही तुमचे जो तुम्ही एक हे घातलेलं आहे की नाही, आपण काय म्हणतो बघा, एक पाया जो घातलेला आहे की नाही, तो पाया तुम्ही भक्कम तुमचा झालाय आणि त्याच्यावर तुम्ही पुढे जायचं आहे, तुम्ही मागं जायचं नाही. तर तुम्हाला हा मेसेज दिला जातोय. आणि तुम्हाला इथे जे आहे की नाही बघा, सोशल बटरफ्लाय म्हणजे हा मेसेज आहे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये असं फुलपाखरू बघा, फुलपाखरू एक नवीन जन्म घेतं आणि ते एवढी आयस्थितून ते फुलपाखरू बाहेर येतं आणि ते कुठल्या रंगाचं सगळं, पण ते विविध रंगाचे अशी फुलपाखरू असतात. त्यांचं आयुष्य किती आहे, काय आहे, त्यांना हे नसतं. पण ती बिनधास्त उडत असतात या फुलावर त्या फुलावर आणि छान जगत असतात. जितक्या दिवसांचं त्यांचं आयुष्य आहे तितकं ते छानपणे जगून घेतात, छान आनंद देतात. आणि तसंच तुम्हाला इथं सांगितलं जाते की तुम्हाला जे आयुष्य दिलेलं आहे, तुम्हाला जे पुढं तुमचा जो हे दिलेला आहे, लाईफ पर्पज आहे, तो करत करत तुम्ही आनंद देत आणि आनंद घेत जगण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि ही मौनी अमावस्या म्हणूनच तुमच्यातली एकाग्रता आणि शांतता वाढवते. कारण तुम्हाला देताना आणि घेताना तुम्ही बॅलन्स असला पाहिजे आणि तो बॅलन्स वाढवण्यासाठीच हे सगळं तुमच्या आयुष्यात येते. एक गुढी उभारती आहे तुमच्या विश्वासाची, तुमच्या समर्पणाची, तुमच्या कर्तृत्वाची आणि तुमच्या कार्याची गुढी उभारती आहे. तुम्हाला कितीही कुणी तुम्हाला भीती घालण्याचा प्रयत्न केला, कितीही कुणी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला, तरी तुम्हाला कुणीही थांबवू शकत नाही. कारण एंजल्स आणि तुमचे पूर्वज, तुमचे आराध्य तुम्हाला प्रोटेक्ट करतायत, प्रोटेक्शन देत आहेत तुम्हाला. आणि तुम्हाला हा मेसेज इथं दिला जातोय. तुम्हाला फक्त एन्जॉय करायचं, जी लाईफ जे सब पुढे येते ते फक्त एन्जॉय करत, जे काही आहे ते एन्जॉय करत आनंद घेत जगायचं आहे. तुम्हाला इथं सांगितलं 9 ऑफ पेंटिकल्स, 9 ऑफ सॉर्ड्स आहेत. जर तुम्हाला असं वाटतंय की एक अनावश्यक, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तुम्हाला अनावश्यक जी भीती आहे, ज्या शॉर्ट्स मध्ये तुम्ही अडकलाय, परमेश्वराकडे जी प्रार्थना तुम्ही केली की मला या सगळ्या ह्याच्यातून बाहेर काढा, किंवा जे काही मी तुम्हाला म्हणलं मॅनिफेस्टेशन, ते मॅनिफेस्टेशन तुमचं काम करतंय. आणि तुम्हाला हे मॅनिफेस्टेशन म्हणजे तुम्हाला या शॉर्ट्स मधून बाहेर काढणार आहे. आणि हे शॉर्ट्स मध्ये म्हणजे अशाच एनर्जीज आहेत ज्या तुम्हाला बाहेर काढत होत्या, म्हणजे नाहक विचार सुद्धा आहे त्याच्यामध्ये. हे शॉर्ट्स असे आहेत की तुम्ही अनावश्यक खूप विचार करताय आणि त्या विचारांचा ज्या कशाशी काहीही संबंध नाही आहे, ज्या लोकांची तुम्हाला भीती वाटते किंवा ज्या एनर्जीजची तुम्हाला भीती वाटते, ज्या अशी काही एनर्जीज आहेत ऍक्च्युली मध्ये त्या एनर्जीज तशा नाही आहेत. आणि त्याची अनावश्यक भीती तुम्हाला वाटते, तर ही भीती बाहेर काढते ही मौनी अमावस्या. म्हणून तुमच्यात एकाग्रता आणि शांतता आणते. तर शांत व्हा, स्वतःशी कनेक्ट करा, स्वतःशी बोल, आतला आवाज तुमचा काय सांगतोय ते ऐका आणि त्याच्याशी कनेक्ट व्हा. तुम्हाला कोणता रस्ता दाखवते ते बघा आणि त्याच्याशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं, कितीही तुम्हाला काही हे झालं तरी सुद्धा तुम्हाला सगळ्यातनं तुम्हाला बाहेर काढणारा असा रस्ता तुमच्यासाठी आहे. विश्वास ठेवा, परमेश्वरावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. ही मौनी अमावस्या तुमच्या आयुष्यात एकाग्रता, शांतता, प्रेम, समाधान हे सगळं घेऊन येते. एक संकल्प तुम्हाला इथे करायचा आहे. या मौनी अमावस्येला एक संकल्प तुम्हाला इथे करण्यासाठी सांगितलं जाते. कारण हा संकल्प म्हणजे तुम्हाला
ॲज अ योगा असेल, ध्यान असेल, मेडिटेशन असेल, मॉर्निंग वॉक असेल, किंवा आणि काय तुमच्या करिअरमधला तुमचे काही विषय असतील ते काही असेल, पण संकल्प तुम्हाला या मौनी अमावस्येपासून काही संकल्प तुम्हाला करण्यासाठी सांगितले जात आहेत, कारण तुम्हाला स्वतःशी एकरूप व्हायचं आहे. आणि म्हणूनच, कारण अजून काहीतरी नवीन तुमच्याकडे येते, तर ते घेण्यासाठी तुम्हाला स्टेबल बॅलन्स असणं खूप महत्वाचं आहे. तिथं ते सांगितलं जाते तुम्हाला की मौनी अमावस्या म्हणजे तुम्हाला बॅलन्स व्हायचं आहे, तर तुम्ही एक संकल्प घ्यायचा आहे. आणि ते तुम्हाला महत्वाचं आहे, जे गिफ्ट्स आहेत तुमच्याकडं, ज्या तुमच्या कला आहेत, त्याचं ही मूर्ती बनवणं आहे की नाही, ते शेअर करा. करा तुम्ही. एखादे चित्रकार असाल, मूर्तिकार असाल, तुम्ही कोणतंही हे करत असाल, तुम्हाला जास्त आज एखादं चॅनल असेल किंवा तुम्ही युट्यूब चॅनल असेल, काही असेल, तुमचे सबस्क्रायबर्स वाढत नसतील किंवा चॅनल आहे, तर तुम्ही तिथं कोणतंही हे सोडू नका. तुम्ही त्यात तुमच्या कलेनं पुढे जा. तुम्ही शेअर करा तुमचे गिफ्ट्स, जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही शेअर करा. कारण तुम्ही एक उदाहरण बनून राहणार आहात. तुम्ही इन्स्पिरेशन आहात. एखाद्या माणसाच्या आयुष्यात जर उजाळा झाला किंवा त्याला काहीतरी नवीन शिकायला मिळालं, तर त्यासाठी तुम्ही उदाहरण बनून राहणार आहात. त्यामुळे कुठल्याही गोष्टीत हार न मानता तुम्हाला इथं पुढं जायचंय असं तुम्हाला सांगितलं होतं. कारण तुमच्याकडे प्रेम येते, पैसा येते, अबंडन्स येते, समृद्धी येते, आणि ते स्वीकारायचं असेल, ते घ्यायचं असेल, तर तुम्हाला इथून पुढं गेलं पाहिजे. हा मेसेज तुम्हाला इथे दिला जातो. यामध्ये तुम्हाला तुमच्या आईशी सुद्धा कनेक्ट व्हायचं आहे. जे मदर म्हणजे आई समान जे काही लेडी असतील त्यांच्याशी तुम्ही कनेक्ट व्हा, किंवा महाकालींशी कनेक्ट व्हा, महालक्ष्मींशी कनेक्ट व्हा. त्यांच्याशी बोला, त्यांना जे मायेनं बोला, प्रेमानं बोला, त्यांच्या जवळ जा. म्हणजे तुम्हाला प्रेमाशी कनेक्ट व्हायचंय, म्हणजे तुमची एकाग्रता वाढेल आणि अजून तुमच्यातलं प्रेम बाहेर येईल. आणि कॉल टू ऍक्शन तुम्हाला आता इथे सांगितलं जाते. बघा किती महत्वाचा मेसेज आहे हा. चार्ज घ्या, ऍक्शन घ्या. तुम्हाला जे काही कार्य, तुम्ही तुमचं काम जे काही थांबवलेलं आहे, तुम्हाला कोणतरी असं का म्हणलं असेल, काय झालं असेल, काही झालं, तर तुम्ही थांबू नका. तुम्ही तुमच्या याच्यामध्ये कार्याला पुढे जा. तुम्ही चार्ज घ्या आणि पुढे जा. तुम्हाला असं तुम्हाला सांगितलं जाते. कारण लीड बाय एक्झाम्पल आहात तुम्ही, उदाहरण आहात. लीड आणि मार्गदर्शक एक अत्यंत महत्वपूर्ण आणि पॉझिटिव्ह असे मार्गदर्शक आहात तुम्ही. तुमच्या घरासाठी, तुमच्या मुलांसाठी, समाजासाठी असेल, तुम्ही जे काही कार्य करतात त्याच्यामध्ये असेल. त्यामुळे कुठलं काम कमी नसतंच. ते काम फक्त आपल्या करण्याच्या पद्धतीवर ते अवलंबून असतं. तर तुम्ही खूप छान पद्धतीने तुमचं कार्य करताय. जे कोण तुम्हाला काही हे झालं असेल तरी सुद्धा ते सोडून तुम्हाला पुढे जायला इथं सांगितलं जाते. कॉल टू ऍक्शन, ऍक्शन घ्या. ऍक्शन घ्या. विचारात पडू नका किंवा विचारात थांबूही नका, असं तुम्हाला मेसेज इथे दिलं जाते. आणि ही मौनी अमावस्या, मी तुम्हाला काय म्हणलं, तुम्ही संकल्प करायचा आहे. तुम्ही इथं संकल्प करायचा आहे. मास्टर बुद्धांचं कार्ड आहे. योगा, ध्यान, त्याच्याशी कनेक्ट व्हायचं. डीप कनेक्ट व्हा, स्वतःशी कनेक्ट व्हा, डीप आतपर्यंत कनेक्ट व्हा आणि स्वतः मधला आवाज ऐका, त्याच्यावर विश्वास ठेवा. इनर व्हॉइस, जे आतला तुमच्या आवाजाशी कनेक्ट झाल्यावर जो आवाज तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचते, त्या आवाजावर विश्वास ठेवा. तो आवाज तुम्हाला एक वेगळी आणि पॉझिटिव्ह दिशा देण्यासाठी तुमच्या आयुष्यात, तो तुमच्या एंजल्सचा आणि आराध्यांचा तुमचा आवाज आहे. तुमच्या परमपिता परमेश्वराचा आतला आवाज आहे, आणि त्याच्याशी तुम्ही कनेक्ट व्हा. कारण तुमचा प्रकाश असा सूर्यासारखा तेजस्वी होऊन ह्याच्यावर पडणार आहे. तर तुम्हाला आतल्या आवाजाशी तुमच्या कनेक्ट व्हायचंय, ओमशी कनेक्ट व्हायचंय. आणि हा ओमचा स्वर जो आहे, तुमच्या पूर्ण देहात असा हे व्हायला लागला की तुमच्या लक्षात येईल की ब्रह्मांड काय आहे, या ब्रह्मांडात आत जाणं काय आहे, याच्याशी कनेक्ट होणं काय आहे, आणि याची शक्ती जी आहे ती किती अपार आहे, आणि ती तुम्हाला खूप मुळापासून बदलवण्यासाठी तुमच्या आयुष्यात प्रवेश करते. तर तुम्हाला हे स्वीकारायचं आहे. आणि तुम्हाला हा खूप महत्वाचा मोठा मेसेज दिला जातोय. विषय आहे ही मौनी अमावस्या तुमच्यासाठी एकाग्रता, शांतता घेऊन आली आहे. आणि हाच मेसेज आहे की एकाग्रता, शांतता तुमच्या आयुष्याचा सगळा अंधार दूर करून हे पेंटेकल्स, यश, मान, सन्मान, तुमच्यातली कला, गुण यांचा प्रसार करण्यासाठी आली आहे. त्यामुळे जे काही झालं त्यात पडण्यापेक्षा नवीन काही येते ते स्वीकारत तुम्हाला पुढे जायचं आहे. हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. आणि क्राऊन चक्राशी तुम्ही जर कनेक्ट होत असाल, ही डिवाइन ऑर्डर आहे. हा असाच मेसेज समजायचा नाही. हा ज्यांच्या जोपर्यंत हा मेसेज पोहोचेल ती खरंच सोल अशी पॉझिटिव्ह आणि खूप म्हणजे अशी उत्साही आणि खूप पॉझिटिव्ह अशी ही सोल असणार आहे. आणि त्याच सोलपर्यंत हा मेसेज पोहोचणार आहे, त्याच व्यक्तीपर्यंत हा मेसेज पोहोचेल आणि तो कनेक्ट होईल. कारण ही डिवाइन ऑर्डर आहे.
परमेश्वराचा आदेश आहे हा तुमच्यासाठी, की हे जे मेसेज दिले जातात हे स्पिरिच्युअल मेसेज आहेत, स्पिरिच्युअल गायडन्स आहे तुमच्यासाठी, हे तुम्ही घ्यायचे आणि याच्यावर तुम्हाला पुढे जायचं. आणि इम्पॉर्टंट लेसन इज अनफोल्डिंग. खूप मोठा धडा यातून तुम्हाला अनफोल्ड होणार आहे. तुम्हाला खूप मोठी गोष्ट तुम्हाला हा जो आवाज जर तुम्ही ऐकला तर यातून खूप मोठा धडा तुम्हाला अनफोल्ड होणार आहे. काहीतरी मोठं तुम्ही शिकायला मिळणार आहे. अशी गोष्ट तुमच्यापर्यंत तुम्हाला कळणार आहे ज्याचा तुम्हाला म्हणजे तुम्ही विचारही केला नसाल. असं काहीच तुम्हाला ऐकायला मिळेल किंवा तुम्ही जे इमॅजिन केलं नसेल. त्या गोष्टीशी तुम्ही तर कनेक्ट व्हाल. हा मेसेज तुम्हाला दिला जातो तर नक्की तुम्ही ध्यानात जा. ध्यान करा, मेडिटेशन करा आणि खूप मोठ्या एका अशा अद्भुत अशा शक्तीशी तुम्ही कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि तुम्हाला तुमच्या केअर, तुम्हाला तुमची काळजी, तुमची काळजी, तुमचा जे काही प्रोटेक्शन आहे ते सगळं इथं तुमचे एंजल्स आणि पूर्वजांनी घेतलेलं आहे. तर तुम्हाला इथं त्याची काही हे करायचं नाहीये. तुम्ही सगळं त्यांना समर्पित करा आणि पुढे जा. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सॉर्ट आउट होणार आहेत असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. हे बघा, तुम्ही जे अफर्मेशन केलेलं आहे, तुमची जी प्रार्थना आहे आणि जी काही हार्डली तुम्ही जे काही हार्डवर्क केलेलं आहे, काम केलेलं आहे, तुम्ही प्रार्थना केले, मॅनिफेस्टेशन केले, अफर्मेशन दिलेले आहेत, ते सगळे मॅनिफेस्ट होत आहेत आणि तुमच्याकडे इथे साक्षात महादेवांचा आशीर्वाद येतोय. आणि जर तुम्हाला खूप असं हे वाटत असेल, जडपणा वाटत असेल, हेवी वाटत असेल, तर तुम्ही महादेवांशी कनेक्ट व्हा. महादेवांशी तुम्ही कनेक्ट झालात की अगदी अद्भुत अशी एक तुमच्यामध्ये जाईल की तुम्ही हलकापणा तुमच्यामध्ये खूप तुम्हाला जाणवेल आणि तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट व्हाल आणि स्वतःशी कनेक्ट व्हाल. जर ध्यानात तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही महादेवांशी कनेक्ट व्हा. महादेव तुम्हाला तुमच्या स्वतःशी खूप लवकर कनेक्ट करा, कारण ते परिवर्तन करतात. त्यामुळे तुमच्यामध्ये जी आता जी हे सुरू आहे ती परिवर्तनाची आहे. तर हे परिवर्तन तुमच्या आयुष्यात होते, तर ते स्वीकारण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते. ओके, ही अशी रीडिंग आहे की ही मौनी अमावस्या आणि शक्यतो जितकं तुम्हाला मौन धरता येईल या दिवशी तितकं तुम्ही मौन धरण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते. 1.25 तास असेल, 2 तास असेल किंवा पूर्ण दिवस जर तुम्हाला हे मौन धरता आलं तर आज वेल अँड गुड, खूप छान होणार आहे. तर नक्कीच ह्याचा बघा रिझल्ट कसे येतात आणि नक्कीच ॲडव्हान्स करा. रीडिंग कशी वाटली कमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटायचं अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय.